आपण सर्व व्यक्तीने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवच्या आदेशान्वये आजचे हे भव्य सेवक संमेलन मौजा निहारवानी सम्राट अशोक विद्यालयाच्या या भव्य पटांगणामध्ये या संमेलनाचे आयोजन करण्यात आले। त्यानिमित्त ही भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी सर्व उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्वांना प्रेम देणाऱ्या आमच्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी ठोकरीकर सुद्धा उपस्थित आहे। मातोश्रीला माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी उराळे साहेब। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोहरजी देशमुख साहेब, सहसचिव महेश्वरजी गबने साहेब, संचालक टीकारामजी भंडारकर साहेब, वासुदेवजी पडवळे साहेब। या मंचावर विराजमान सर ज्यांनी महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या फोटोचे पूजन केले सन्माननीय देवानंदजी मेश्राम साहेब, मार्गदर्शक देवरी। या मंचावर विराजमान सर्व आदरणीय मार्गदर्शक मंडळी, आदरणीय मंचे, या गावचे प्रथम नागरिक सरपंच महोदय, त्यांचे सर्व सहकारी, राजनीतिक पक्षातील समस्त नेते मंडळी, आपल्यामध्ये या महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांचे चिरंजीव संकेत दादा चंद्रशेखर बावनकुळेजी या ठिकाणी आपल्याला भेट देऊन गेले। आताच नुकतेच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय सुनील केदारजी त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी येऊन गेले आणि महिला बालकल्याण सभापती सन्माननीय लेकरवाडीजी त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित समस्त सेवक सेविका आईबहिणी बाळगोपाळ व गावकरी मंडळी यांना सुद्धा माझे प्रणाम। आजचा हा भव्य सेवक संमेलनाचा कार्यक्रम दर 5 वर्षांनी या ठिकाणी या निहारवानीमध्ये होत असतो। मला माझे सौभाग्य आहे की मी दर 5 वर्षांनी या ठिकाणी हा संमेलनाचे अध्यक्ष भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी मातोश्रीच्या कृपेने या ठिकाणी मी अध्यक्ष बनून या ठिकाणी येतो। हे माझे सौभाग्य आहे आणि ज्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय हरिचंद लांजेवारजी, मार्गदर्शक निहारवानी आणि चिखलाबोडी, आणि ज्यांच्या या सूत्रसंचालनामध्ये या कार्यक्रमाचे संचालन होत होतं सन्माननीय विनायक दादा शेलोकर बांगरकर दादा, त्यांना सुद्धा माझा प्रणाम। आणि आमचे तिलक दादा दंडारे, त्याचे नाव नाही घेईन तर मग बाहेर उलटं सीधं बोलून तुम्हाला आपल्या मित्राला सांगाल मग जाऊन सांगेल। तिलक दादा दंडारे आमचे दंडारे गुरुजी, जे आम्हाला वेळोवेळी काही वर्षापासून आम्हाला मंडळाच्या कार्याला सहयोग करत आहेत। निपाणीजी सर्व आदरणीय कार्यकर्ता मंडळी यांना सुद्धा माझा प्रणाम। आज या ठिकाणी सन्माननीय रामचंद्र सेलोकर या गावचे मार्गदर्शक, मी या ठिकाणी त्या भगवंतामध्ये विलीन झाले, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि ह्या गावामध्ये 2020 मध्ये सेवक संमेलन झाला होता। म्हणजे या गावचे जावई सुखदेवजी लांजेवार साहेब, जे आमचे चांगले जवळचे सवंगडी, ते बी या भगवंतामध्ये विलीन झाले, त्यांना सुद्धा मी आजच्या या प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आम्ही आपल्या शब्दाला सुरुवात करतो। आपण या मार्गात यायच्या आधी सर्वच दुःखी होतो, कोणाला TB, कॅन्सर, महारोग असे असंख्य रोग घेऊन आपण या मार्गामध्ये आलो।
आणि या मार्गामध्ये आल्याच्या नंतर बाबांनी दिलेला तत्वशब्द नियमानं 3 दिवस 7 दिवस 11 दिवस 1.25 वर्ष 1.25 महिने असे कार्य केले आणि आपल्याला सर्वांना परिपूर्ण समाधान मिळालं. आज आपण सर्व समाधान जीवन जगत आहोत. मी या मार्गामध्ये आलो, मला कोणत्याच प्रकारचे दुःख नव्हते, छंद नव्हता, दारू पित नव्हतो, जुवा सट्टा लॉटरी खेळत नव्हतो. माझ्या पत्नीने सांगितलं की आपण या मार्गामध्ये जाऊ. तेव्हा पत्नीला म्हटलं की आपल्याला काही दुःख नाही आहे, मग आपण या मार्गामध्ये कशाला यायचं. माझ्या पत्नीने सांगितलं की आपल्या मुलामुलींचं शिक्षण चांगलं व्हावं, तुमचा व्यापार तुमचा धंदा चांगला चालावा, म्हणून आपण या मार्गामध्ये जाऊ. आम्ही मार्गामध्ये आलो. लागोपाठ माझ्या आईला भूतबाधा होती, ती सुद्धा माझ्यासोबत माझ्या मार्गामध्ये आली आणि आम्ही समाधानाने कार्य केले. आज समाधानाने जीवन जगत आहोत. त्या काळामध्ये माझ्या आईला भूतबाधा होती, लाखो रुपये खर्च केले. रात्र जटलो, रात्री बेरात्री आम्ही त्या तांत्रिकाकडे गेलो, मांत्रिकाकडे गेलो, परंतु समाधान मिळालं नाही. या मार्गामध्ये महान तेगी बाबा जिंदगीच्या निष्काम कार्यामुळे आम्हाला परिपूर्ण समाधान मिळालं. आज आम्ही समाधानाने जीवन जगत आहोत. समाधानाने जीवन जगत असताना महान तेगी बाबा जिंदगीजींनी आपण जे कार्य केले प्रथम दिवसाला पहिला दिवस, त्या पहिल्या दिवसाची आठवण प्रत्येक मार्गदर्शकांनी प्रत्येक सेवकांनी करावी. जो सेवक पहिल्या दिवसाची आठवण जर विसरला तर जीवनामध्ये तो कधीही प्रगतीपथावर जाऊ शकणार नाही. आता म्हणजे का पहिल्या दिवशीची आठवण का म्हणून ठेवायची? आम्ही शब्द कोणाला दिला? आम्ही शब्द देतो त्या भगवंता, त्या मार्गदर्शकाच्या समोर त्या भगवंताला त्या बाबाला शब्द देतो, वचन देतो. आम्ही कोणत्या मार्गदर्शकाला किंवा अध्यक्षाला वचन देत नाही. ही गोष्ट जर तुम्ही आम्ही सर्वांनी जर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या विचारामध्ये जर बांधून घेतली तर जीवनामध्ये आम्हाला दुःख येणार नाही. आपलं शरीर आहे, हा शरीर नाशवंत आहे, सुख दुःख येणार आहे, यात दुमत नाही आहे. आणि म्हणून जास्त या ठिकाणी पुष्कळशा लोकांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आमचे नरेश भाऊ पराते आहे आणि जे नवीन मार्गदर्शक या ठिकाणी नेमणूक झाली आहे त्या लोकांची झाली आहे. फक्त खंत मला एवढी वाटते की बा खूप जुने लोक या ठिकाणी आहे, परंतु आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकत नाही, कारण 3 ते 4 तास आपल्याकडे असतात. परंतु मला असं कधी असं वाटते की बा 2 दिवसाचे कार्यक्रम घ्यावा, एक दिवस मार्गदर्शकाचे पूर्ण मार्गदर्शन घ्यावे, दुसऱ्या दिवशी पदाधिकाऱ्याचे घ्यावे, म्हणजे 2 दिवस मुक्कामी ठेवावा असं मला, कारण अनुभव मिळत नाही आहे. जसं आता आमचे लांजेवारजी आहे, हरिचंद्रजी लांजेवार, यांना दुसऱ्या ठिकाणी माझ्यासोबत आले, गाडीमध्ये मंडळाच्या गाडीमध्ये आले, चर्चा झाल्या, त्यांचे मार्गदर्शन झाले. जे जुन्या काळातले जे अनुभव होते जे आम्ही कधी ऐकलं नाही, कधी पाहिलं नाही. आणि मी फिरलो, लांजेवारजीच्या पेक्षाही जुने मार्गदर्शक लोक आहेत, जुने लोक आहेत, त्यांच्यासोबतही फिरलो, परंतु असे कितीतरी असे अनुभव आहे जे मला मिळालेच नाही. जसं उदाहरणं द्यायचे झाल्या की ज्यावेळेस जेव्हा त्याग होता त्या त्यागाच्या नंतर मानते की बाबा जिंदगीच्या काळामध्ये यांनी 5 हवनं केले. काही जुने लोक होते ते काय म्हणे काही सांगते, अरे काही सांगते म्हणजे का, म्हणजे ते खोटं बोलून राहिले, तुम्ही खरं बोलतात, ते बाकीचे लोक खोटं बोलते का? जो अनुभव आहे तो अनुभव म्हणजे आम्हाला माहीतच नव्हतं. आज मी जेवढे 28-29 वर्ष मला या मार्गामध्ये होत आहे, 22 वर्ष मला पदावर होत आहे, परंतु मला असा अनुभव कधी आला नाही. पूर्ण मंडळाचे अध्यक्ष टाकडीकर साहेब, रमेश उबरीकर साहेब, वाघ साहेब यांच्यासोबत फिरलो, पण असे प्रसंग असे अनुभव आम्हाला की जीवनामध्ये कधी नाही आले. सुखदेव लांजेवार बी होते, त्यांचेही प्रसंग त्यांनी ते अनुभव असे खूप सांगत होते. आणि म्हणून त्या अनुभवाच्या आधारे तुम्हाला आम्हाला लोकांना ते चालणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही म्हणतो आम्हाला समाधान मिळते, बरोबर आहे, समाधान मिळते, यात दुमत नाही आहे. मग अशी उराडे साहेबांनी सांगितलं की बा या नियमावलीमध्ये लिहिले आहे की ज्यांनी तत्वशब्द नियमानं ध्येय धोरणानं वागत असेल त्यांनीच मार्गदर्शन करावं, अन्यथा आपत्ती आल्यास मंडळाकडे येऊन हा नियम आहे. सुनील केदारजी म्हणजे असं आहे का? म्हणलं हो तसं आहे, तसंच आहे. परंतु आज तसं त्याला कोणी पकडत नाही. ते आपलेच कार्य आपल्याच मनाने आपलं चालू करतात आणि आपल्याच पद्धतीने चालत असतात. म्हणून हे
करूनच नाही. आता मगाशी चर्चा निघली की बा आमचे माजी आमदार टेकचंदजी सावरकर साहेब कुंभमेळ्यामध्ये गेले. कशाला गेले? आंघोळ करायला गेले. आम्ही कुठे जाऊन आंघोळ करायला? आम्ही कुठे जाणार आहोत? आमचा आश्रम आहे, आमचं घरच आहे. खरं वास्तवी पाहता आमचं घर म्हणजे कुंभमेळा. आमचं घर म्हणजे कुंभमेळा की ते भगवंताची आपण त्या भगवंताचे 42 दिवसाची त्या 41च्या त्याग 42व्या दिवशी प्रसादी केली. त्या भगवंताची प्राप्ती केली आपण. भगवंतानं केली, बाबांना केली आणि आपण ते कार्य त्याग केला आणि त्या त्यागाच्या आधारे आपल्या सर्वांचे घर म्हणजे कुंभमेळा. मग बाबाच्या नंतर मंडळाने बाबांनी सांगितलं, मी गेल्याच्या नंतर मंडळ आणि मंडळानं आदेश दिला त्या मार्गदर्शकाला. आधी काय होतं की महानतेगी बाबा जुमदीच्या ज्या निवासस्थानी फोटो मिळत होती, कालांतराने काही कारणास्तव बंद झाली. कारण तुम्हाला माहीत आहे. मग बाबाच्या निवासस्थानून काय होत होतं, चिठ्ठी मिळत होती. ती चिठ्ठी घेऊन आम्ही कुठे जात होतो? मंडळामध्ये जात होतो. मग आम्हाला प्रतिमा मिळत होती. म्हणजे बाबाच्या निवासस्थानातून प्रतिमा म्हणजे चिठ्ठी मिळत होती आणि प्रतिमा मंडळातून मिळत होती आपल्याला. आज तेच स्थान बाबाचं स्थान कोणाला मिळालं? कोणाला मान मिळाला आहे? तो आदरणीय मंच, आदरणीय ह्या मार्गदर्शक मंडळीला. चिठ्ठी कोणाची घेता हो तुम्ही? आता चिठ्ठी कोणाची घेऊन जाता? जेव्हा मंडळातून तुम्हाला माळ पाहिजे असेल, फोटो पाहिजे असेल, काही साहित्य पाहिजे असेल तर तुम्हाला त्या मार्गदर्शकाची चिठ्ठी दिली जाते. मार्गदर्शकाच्या चिठ्ठीच्या आधारे तुम्हाला तिथं वस्तू भेटली जाते, दिली जाते, अन्यथा दिली जात नाही. म्हणजे तो बाबांनी बाबाच्या निवासस्थानाचं स्थान, बाबाचं स्थान आदरणीय आमच्या मार्गदर्शक मंडळीला देण्यात आलं आहे. बरोबर आहे का नाही? मग आता मार्गदर्शक कसा हवा? मार्गदर्शक कसा असावा नाही का? निष्ठावान पाहिजे, एक चित्त, एक लक्ष, एक भगवान. बाबांना दिलेल्या आदेश त्याचे पालन करणारा असावा. गावागावामध्ये मतभेद करणारा नसावा. इमानदार निस्वार्थ भावनेने कार्य करणारा असावा. आता कोण करते किंवा नाही करत त्यांनी ते स्वतःच्या जीवाला विचारावं. हा राजनीतिक नाही आहे, हा धर्म आहे. हा धर्म आहे. हे 2 गावं आम्ही हरिचंद्रजी लांजेवारच्या यांना सोपवलं की बा तुम्ही याच्यामध्ये द्या. आता कोणता मार्गदर्शक या ठिकाणी कार्य देत आहे आणि देत असेल त्यांनी नियमानुसार इथले कार्य बंद करावे आणि हरिचंद्रजी लांजेवार यांच्याकडे ते कार्य सोपवावे. मी मतदान किंवा वोटिंगची राजनीती करत नाही. मी तुम्हाला नियमानुसार सांगतो, पुराव्यासहित तुम्हाला सांगतो आहे. पुरावा इथंच आहे. काही लोक म्हणते याचेच नाव काढून घेते, याचेच नाव काढून घेते. जसं उदाहरणं द्यायचं झाल्यास महानतेगी बाबा जुमदीजीनं आपला परिसर म्हटला आहे. आपल्या नियमावलीमध्ये सुरुवातीच्या पुस्तकामध्ये आहे नियमावली. लोक सांगते मदनकर साहेबांनी नियमावली बदलवली. नियमावली बदलण्याचा विचार कोणी जीवनात करू शकत नाही. ज्यानं नियमावली बदलण्याचा विचार केला त्याचे जीवनच राहणार नाही. लक्षात ठेवा. महानतेगी बाबा जुमदीजीचा नियम आहे तो आपला परिसर. परंतु आज काही मार्गदर्शक लोकांमध्ये स्वार्थाची भावना निर्माण झाली आहे की कुठेही दिलं तरी चालते. सोडायलाच पाहिजे नाही. का करायचं बा? तुम्हाला विधानसभा लढायची आहे, खासदारकी लढायची आहे, जिल्हा परिषद लढायचे, का लढायचे? लढायचे असेल तर लढा ना, पण नियमानुसार तर राहा. त्या काळामध्ये आमचे वासुदेवजी पडोळे साहेब, त्याचे नाव बी वासुदेव, वडिलाचे नाव महादेव. हे बी देव आणि वडील बी देव. याचे त्यागाचे कार्य सुरू झाले. त्यागाचे कार्य सुरू व्हायच्या आधी बाबाच्या निवासस्थानी जात होते. हा सर्वांना नियम माहीत आहे. मी तर नंतर आलो आणि मी का सांगत आहो? कारण का हा प्रकार प्रत्येक ठिकाणी घडत आहे. मार्गदर्शकाचे कर्तव्य मार्गदर्शक कोणी पाळत आहे आणि कोणी पाळत नाही आहे. जेव्हा एक मार्गदर्शक आहे त्या मार्गदर्शक
मंडळ सोडून दुसरीकडे गेला म्हणून त्याचं नाव घेत नाही. यांचे मार्गदर्शक होते माजी मार्गदर्शक वासुदेवजी पडोळेचे आणि त्यांची आई बाबाच्या निवासस्थानी कार्याला गेली. त्यागच सुरू व्हायच्या आधी बाबाच्या निवासस्थानी जात होते, बाबांना भेट देत होते. हे लोक गेले. बाबांनी यांना विचारलं की तुमच्या मार्गदर्शक कुठे, तुम्ही कुठे राहता, तुमचे कार्य कुठून आहे, तुमचे मार्गदर्शक कोण आहे. यांनी सांगितलं आणि ते होते दुसऱ्या गावचे, नागपूर सोडून बाहेर ग्रामीण क्षेत्रामध्ये. यांनी सांगितलं तर बाबांनी का म्हटलं, का हो म्हणे तुमच्या परिसरात मार्गदर्शक नाही आहे का म्हणे, तुम्ही तिथून बंद करा आणि सरळ म्हणे ते नामदेवरावजी चांदेकर आहेत म्हणे गट नंबर 8 तुम्ही त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडून कार्य घ्या म्हणे. काळजी वासुदेव पडोळी साहेब बरोबर आहे साहेब. मग आम्ही कुठं भुल्ल्या भाकरी खाऊन राहिलो, आम्ही सांगून राहिलो 40 वर्षाचे मार्गदर्शक बाबासोबत राहिलो, बाबासोबत फिरलो, का शिकले नाही का शिकले. आमच्यासारखा माणूस तुम्हाला काहून बोलते, कारण तुम्ही तसे कृत्य करत आहात म्हणून तुम्हाला बोलते, नाही तर बोलणं आम्हाला बोलण्याची गरज नाही आहे, आम्हाला बोलण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आहे की या गावामध्ये कोणत्याही मार्गदर्शकाचे कार्य असेल त्यांनी ते मार्गदर्शकांनी कार्य बंद करावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही त्या मार्गदर्शकाच्या भूलथापामध्ये काहून जाता हो, अध्यक्षाच्या भूलथापामध्ये काहून जाता, संचालक मंडळाच्या भूलथापामध्ये काहून जाता. तुमच्याजवळ नियमावली ना, ते नियमावलीचे वाचन करा ना. तुम्ही नियमावलीचे वाचन काहून नाही करत. मार्गदर्शक हा भगवान आहे का, बाबा आहे का, बाप आहे का, गुरु आहे का. मी म्हणतो आहे माना, परंतु त्या लायकीचा पाहिजे, तो नियमानं वागणारा पाहिजे, तो कार्य बरोबर देत नाही. दुसऱ्याच्या गावामध्ये जाऊन कार्य देते, त्याग देते, त्याग. आणि मला माहित आहे, मी माहित आहे का, ते सर्व जाहीर बी करणार आहोत, त्याच्या नावासकट जाहीर करणार आहोत. मी तुमच्या वोटाची गरज नाही आहे मला. जे चापलुसी करत असेल ना त्याला तुम्ही वोट द्या, मला तुमच्याशी गरज नाही आहे. कार्य करतात, त्यागाचे कार्य करायला लावतात, 11 दिवसाचे त्यागाचे कार्य करायला लावतात आणि मार त्या बाजारातून आणतात, त्या भंडाऱ्यातून आणतात. किती लोकांचे जीवन खराब करून राहिले हो तुम्ही. स्वतःला मार्गदर्शक समजता. मी 40 वर्षाचा, मी बाबाच्या आहे तिथला, जातीवाद बी करता, कितपत योग्य आहे हो. आणि त्या सेवकाची दिशाभूल करता. चांगले चांगले मार्गदर्शक लोकांचे पोरं दारू पिते. मगाशी हा विषय काढला, बरोबर आहे ना, मी इथं बी नाव घेऊ शकतो मी. आणि आमचे काही सेवक लोक चापलूसी आहे, याही गावाचे सांगतो मी, मला भीती नाही आहे. सांगते दारू पिते, असा करते तसा करते, तुम्ही कार्य करा, तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. कशी कारवाई करा, नाही कशी कारवाई करा. तुम्ही अर्ज देत नाही, लिहून देत नाही, काही देत नाही, आणि म्हणते अध्यक्ष साहेब तुम्ही कारवाई करा. असा उद्या कारवाई केली तर ते म्हणून कोण म्हणलं आम्ही तर होतोच नाही. चित भी मेरी पट भी मेरी कंठा मेरे बाप का नाही, असे बी लोक आहे. अहो एक निष्ठेनं राहा ना. आणि तुम्ही म्हणता आम्ही मार्गाचे सेवक. कसले मार्गाचे सेवक हो तुम्ही. मगाही सांगितलं सेवक म्हणजे का आणि सावक म्हणजे का. आणि म्हणून एक निष्ठ राहा. कोणी असेल तुमच्या मार्गदर्शक असेल, त्याच्या कुटुंबातले लोक दारू पित असतील, त्याच्या कुटुंबातले लोक बाजारातून जर माळ आणत असतील तर त्याचा विरोध करा. काय देण्याचं कारण नाही, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. मी स्वतःच्या तुमच्या समोर उभा आहो. मी ना माझ्या मार्गदर्शकाच्या कार्याचा विरोध केला, वाईट केलं, कृत्य केलं, मी ना त्याच्या शब्दाचा विरोध केला, त्याच्या कार्याचा विरोध केला, व्यक्तीचा विरोध केला नाही. त्याला समजून सांगितलं पहिले. का बिघडलं हो माझ्या, काय बिघडलं नाही. तुम्ही कशाला भीता. बाबांनी सांगितलं ना, जो तत्वशब्द नियमानं वागल तो माझ्या जवळ राहील. तुम्ही तत्वशब्द नियमानं वागत नाही, मग तुम्ही भगवंताच्या आणि बाबाच्या मातोश्री जवळ राहणार आहे का. आम्ही जितेंद्र मानकर बसले डॉक्टर साहेब, किती लोक तिथं येतात तक्रारी घेऊनसानी, ते ऐकू ऐकू पागल होऊन जाते की हे कसं. आणि म्हणून तुम्ही एक निष्ठेनं ना, प्रत्येक मार्गदर्शक मंडळी, तुम्हाला काही पगार मिळत नाही, आणि पगार जर मिळाला असता का नाही तर विचारायची सोयच नाही. मग एकेकाला कमिशन देणं पडलं असतं, 2%, 4%, 5%. ते कृत्य करू नका आणि आपापले गावं सांभाळा.
तुम्ही स्वतःच्या गाव सुधारू शकत नाही, तुमच्या स्वतःच्या कुटुंब दुरुस्त करू शकत नाही आणि तुम्ही लोकाला दुरुस्त करण्याकरता निघाला, हे चुकीचं आहे. महानतेगी बाबा जुमदीजीनं स्वतःच्या कुटुंबासाठी या भगवंताची प्राप्ती केली, तुमच्यासाठी केली नाही. पण त्यांना वाटलं की या जगामध्ये अनेक संत झाले, अनेक दुःखी लोक आहेत, त्याची पिळवणूक लोक करत आहेत. पुजारी, पंडा, तांत्रिक, मांत्रिक, आमच्यासारखे शिकलेले शिक्षित लोक आमच्या लोकांची दिशाभूल करून सानी आमच्या दिशाहीन करत आहेत. म्हणून मानते की बाबा जुमदीजीच्या भगवंताची प्राप्ती करून 1949 मध्ये या मानव धर्माची स्थापना करून या मानव धर्माच्या प्रचार आणि प्रसार सुरू केला. आम्ही का करत आहोत? महोदय क्षेत्र महोदयच्या जवळ गाव आहे. आम्ही इथंच आमची वागणूक जर बरोबर नसली तर 200 किलोमीटरवर जाऊन सानी आम्ही लोकांना का शिकवू? लोक हे म्हणतील की साहेब तुम्ही आपलं पाहून टाका, नंतर दुसऱ्याला सांगा. नियमावलीमध्ये आहे ना, लिहिलं आहे ना, सर्व लिहिलं आहे. परंतु आम्ही ते असे कृत्य काही करत नाही आणि त्याच्यामुळे हा मानव धर्म बदनाम होण्याच्या तयारीमध्ये आहे. लोक सांगते, मी सांगतो की महानते की बाबा जुमदीजीनं म्हटलं आहे का हा देश संपूर्ण परमात्मामयी होणार आहे आणि त्या परमात्मामध्ये 30% लोक राहणार आहे. आता त्या 30% लोकांमध्ये तुमचा नंबर लागते का माझा नंबर लागते हे तुम्हाला आम्हाला याची शर्यत आहे. आम्हाला सेवक वाढायचे, दारू पिते का देऊन टाक कार्य, दारू करते का मगाशी सांगितलं आहे का नाही की बा दुसरीकडे गेलं तर ते दारू पिली तर दुसरं कार्य देऊन टाकते, हे करते. अरे आमच्या मंडळाचे मार्गदर्शक सांगतो, लिखापडी सहित सांगतो तुम्हाला. जेव्हा 2013 मध्ये निवडून आलो, सेवकाने दारू पिली, पैसे घेतले, स्वतःच्या गाडीचा पेट्रोल टाकला, मोबाईलचा रिचार्ज मारला, पत्नीच्या मोबाईलचा रिचार्ज मारला, सर्वच रिचार्ज मारला, फक्त त्यालाच रिचार्ज मारायचा राहिला होता. पैसे घेतले का सांगावं? आणि मी म्हणतो आणि मी इथं बोलतो तर लोक का म्हणते, मदरगड साहेब म्हणते मग ह्या मार्गाची बदनामी नाही करू. तुम्हाला वाटत नाही का हो? आज मला सांगा, एखादं वाईट कृत्य झालं असेल, या गावची सून जेव्हा ते माहेरी जाते ना, आपल्या मायले, आपल्या बापाले, आपल्या भाऊजेले सांगते की माझ्या गावामध्ये असाचा प्रकार घडला, सांगता का नाही तुम्ही लोक? मग तेव्हा तुमच्या गावची बदनामी नाही जात का? तेव्हा तुमची बदनामी नाही जात? अरे तुम्ही त्यांना सांगा, समजून सांगा. परंतु नाही, तसं कृत्य करत नाही. आमच्या गावची बदनामी दुसऱ्या गावामध्ये जाते. आणि म्हणून ध्यान वागा, जे कार्य तुमच्या स्थळामध्ये नाही आहे ते कार्य ज्याच्याकडे त्याच्याकडे पाठवून द्या. आता नरेश भाऊ आहे, तुम्हाला माहीत नसेल कोण? नरेश भाऊ पराते. दर 26 जानेवारीच्या 2-4 दिवसा पहिले अशोक जीप काटे. आता त्याने ढाबा उघडला, काही विषय नाही आहे, पण पहिलेही ढाबा होता आमच्यासाठी, 4-5 लोकांसाठी. हो, दररोज 4-5 दिवस बिलकुल भट्टी लागत होती, जेवण करत होते आणि नरेश भाऊ पराते काप कूप करून सारी स्वयंपाक बनवत होता आमच्यासाठी. दरवर्षी इतक्या वर्षापासून चालू आहे. आता ढाबा झाला तर नरेश भाऊ गायब झाले, का दुसरा आचार्य आला, आमच्या नरेश भाऊ नाही राहत. नरेश भाऊच्या हातचं खाणं आता राहून गेलं. मित्र, तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं आहे मला की आपण पत्ती, कॅरम बोर्ड खेळता येत नाही, घरामध्ये खेळावं. का? कॅरम बोर्ड तुम्ही घरामध्ये खेळू शकता, बाहेर तुम्ही खेळू शकत नाही, शर्यत लावू शकत नाही. नरेश भाऊच्या समोर सांगतो आहे, चौकामध्ये एक वेळा पत्ती खेळत होते लोकांमध्ये. मला माहीत पडलं, मी पाहिलं, मी ओळखत बी नव्हतं, मग माहीत पडलं. वाघ साहेब त्या काळामध्ये होते, रेल्वेनं जात होते, असेच मित्रामध्ये पत्ती खेळत होते. मी बी कॅरम माझा कॅरम क्लब होता, मी बी कॅरम खेळत होतो. एका सेवकाने म्हटलं, थांब तुमची कंप्लेंटमध्ये मार्गदर्शकाकडे सांगा. तू सांगते का? मी तर बंदच करून टाकलं, कॅरम क्लबच बनवून करून टाकला. ज्या ज्या गोष्टी मानते की बाबा जुमदीजीने आम्हाला सांगितलेल्या आहे ना, त्या गोष्टी आम्हाला का सांगितल्या? या गोष्टीमुळे आमच्या प्रपंच जो आहे ना खाली स्तरावर येते, आमच्या कुटुंब खाली स्तरावर येते, आमच्या मुलाबाळांना वाईट व्यसनं लागतात.
आणि त्याच्यामुळे बाबांनी प्रत्येक नियम, छोटे छोटे नियम तुम्हाला सांगितलेले आहे, तेच तुम्हाला मी या ठिकाणी ते सर्व सांगत आहोत. आता लोक तीर्थ घेते, तीर्थ पेते, तीर्थ असं फेकते, तो कुठं जाते? कुंभमेळ्याले जात होता का नाही? आपण करत होतो का नाही? नाही करत असेल तर सांगा. पण आता बी नाही करत का तुम्ही? आताही करते ना. मी एक दिवस आश्रममध्ये होतो, माझ्याच वयाची बाई असेल, पातळ घातली होती, मी उभाच आहो त्या फवाऱ्याच्या जवळ. ते आली, त्या फवाऱ्यातून पाणी पडत होता, ते पाणी असं हातावर घेतलं. अंधश्रद्धा नाही का? अरे त्याच्यामध्ये साबण सोडा हे वगैरे टाकून सनी त्याच्यामध्ये फेस निर्माण होते. उद्या समजा कमी जास्त झालं तर याला कुणाला झालं असतं की आश्रमाच्या पाणी पिलं रे बा म्हणून असं झालं, घ्या आली पोलीस. पंचायत नाही का हो? आम्ही आजही अंधश्रद्धेमध्ये आहो. याच्या कसं आता लाईन 2 वेळा लाईन गेली, म्हणून मी दादाला म्हटलं काही झालं का इथं, म्हणून तो लाईन नाही गेली. अरे आमचे विचारच तसे आहे. आता तुमचे नाही. अहो ज्यांनी अध्यक्षपद भोगले, चांगले चांगले पदं भोगले, बँकेमध्ये पदं भोगले, मंडळामध्ये पदं भोगले, ग्राहक भंडारमध्ये पदं भोगले, तेही अंधविश्वासामध्ये आहे. ह्या बाईनं असं केलं म्हणून असं झालं. अरे बाप्पा असं कसं झालं? अहो 6वीची अक्षर तर ब्रह्माची लेख आहे का नाही आपल्या याच्यामध्ये? जे व्हायचे ते होणार आहे, जे व्हायचे आहे ते होणार आहे. म्हणून या अंधश्रद्धा बाळगू नका. बाबांनी अंधश्रद्धा दूर केल्या. फक्त तुम्हाला धैर्य धोरण तत्वशब्द नियमानं तुम्हाला वागणं आहे. माळं देणं, हे करणं, ते करणं, दारू पिणं, ह्या सर्व. आणि जे लोक अशा प्रकारचे कृत्य करत असेल त्याच्या कुटुंबाला टाकून द्या. आदरणीय सरपंच महोदय, या मार्गाची बदनामी होऊ देऊ नका. एक आदर्श गाव हा निहारमणी एक आदर्श गाव म्हणून गणल्या गेल्या पाहिजे. आज तुम्ही 20% आहात का 30% आहात 40% आहे इथं सेवक मला माहीत नाही, परंतु कालांतराने एक दिवस असा येणार आहे का या देशामध्ये संपूर्ण परमात्माची सत्ता राहणार आहे, परमात्माचे सर्व लोक राहणार आहे. आणि त्याच्याकरता तुम्हाला आम्हाला काहीतरी आजपासून सुरुवात करावी लागेल. सरपंच कोण आहे? सेवक. जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सेवक, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सेवक, या विधानसभेच्या आमदार सेवक, खासदार सेवक. पण तो खरा सेवक आहे का? तो बाबाच्या ध्येय धोरणानं तत्वशब्द नियमानं वागतो का? हे पाहा लागेल ना. नाही तर वागत नाही. आणि आम्ही सेवक, से म्हणजे सेवा, व म्हणजे वचन, क म्हणजे कर्म, आणि नाही तर मग सवक. फक्त सवक म्हणून आम्हाला राहायचं नाही आहे. आणि म्हणून त्या तत्वशब्द नियमानं तुम्ही आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी वागण्याच्या प्रयत्न करू. या ठिकाणी सांगितलं का बा 4-4:30 वाजता आपण कार्यक्रम खतम करू. पण 5 वाजता बी केलं तर का फरक पडते हो? तुम्हाला भूक लागते एवढ्या लवकर? अरे तुम्ही समजा 5 वाजता तुम्ही जेवण केलं तर पुन्हा तुम्हाला स्वयंपाक करायला लागेल ना जाऊनसानी. म्हणून थोडा उशिरा जायचं, मस्त भरपूर जेवण करायचं, घरी स्वयंपाक करायची गरज नाही. कारण गावामध्ये चुली लावतानाच राहते. आता शेगडी गॅस लावताना गॅस बंद, बटन बंद. आणि म्हणून सर्व लोकांनी त्या महानतेकी बाबा जिंदगीजी जे तत्वशब्द नियम दिले आहेत त्याच्या आधारे आम्हाला सर्व लोकांना चालण्याची अत्यंत गरज आहे. मंडळ लोक म्हणते मंडळ म्हणजे अध्यक्ष का? मी ना कुठं म्हटलं. मंडळ ही शक्ती आहे, व्यक्ती नाही. परंतु आदेश देईन कोण? व्यक्तीच देईन ना. तुम्हाला आदेश कोण देत आहे? मार्गदर्शक मंडळी. आमचे हरिचंद भाऊ तुम्हाला आदेश देऊन राहिले, त्या आदेशाचे तुम्ही पालन करून राहिले. मंडळ त्यांना आदेश देत आहे, ते मंडळाच्या आदेशाचे पालन करून राहिले. हे चालत राहील ना. घरामध्ये वडील आहे, वडिलाच्या आदेशाचे पालन करणं गरजेचं आहे. पत्नी आहे, पतिदेवाच्या आदेशाचे पालन करणं आहे. पण तो पतिदेव तसा पाहिजे नाही का? ना पतिदेव न मळक्यात ठेव अशातलं बी नाही पाहिजे नाही का? आणि म्हणून बाबाच्या धोरणानं तत्वशब्द नियमानं. आता मगाशी एका सेवकांनी मला सांगितलं, साहेब म्हणे 5,000 रुपये घेऊन राहिले, 1,000 रुपये भाऊनिधी, 1,000 रुपये आश्रम निधी. तुम्हाला सांगतो, स्पष्टपणे सांगतो तुम्हाला, आपल्या परमात्मा सेवकाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भवन निधी आणि आश्रम निधी प्रत्येक सेवकाची भरलीच पाहिजे आणि पूर्ण कुटुंबानं भरली पाहिजे. क्रमाक्रमानं, नियम नाही आहे.
लाखो रुपये आपल्याला खर्च केले, दारू पाणी याच्यामध्ये भूत बाधेमध्ये खर्च केले, 2,000 रुपये किंवा 10,000 रुपये पूर्ण कुटुंबाची भरणं म्हणजे काही वाईट गोष्ट नाही आहे, चांगली गोष्ट आहे. आणि 5,000 रुपये ज्यांना निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा असेल ते त्याच्याकरता तुम्ही नाही भरले, तरी भवनामध्ये आश्रमामध्ये ज्याही मुला मुलींकरिता ज्या बी सुख सोयी निर्माण होतील त्या संपूर्ण सुख सोयीचा फायदा तुम्हाला मिळणार आहे, यात दुमत नाही. त्या 5,000शी काही संबंध नाही. लोक दिशाभूल करण्याचे कामं करतात, त्याच्या दिशाभूलकडे त्याच्याकडे लक्ष आपण लोकांनी देऊ नये. निष्ठेनं व्हावं, निष्ठेनं आपण सर्वांनी त्या ठिकाणी राहावं. आता जास्त बोलत नाही की 10 मिनटं किंवा 15 मिनटं माझ्याजवळ शिल्लक आहे, तर एकच तुम्हाला सांगणं आहे माझ्यावालं. मगाशी आईवडिलाच्या विषयावर बोललं सरपंच महोदय तिलकदादा दंडारे, जरा आमच्या महसूल मंत्री बावनकुळे साहेबाला जरा बजावून सांगा. एक ठराव लिहा इथं ग्रामपंचायतमध्ये की ज्यांनी आईवडिलाची सेवा केली नसेल, जे सून सासू सासऱ्याची सेवा करत नसेल, त्यांची नोंदणी त्या सरपंच या ग्रामपंचायतमध्ये करू नका, बिलकुल नाही करायची. तुम्हाला सांगतो, आणि मी बोलायला काही कमी करत नाही, माझ्याजवळ भरपूर वेळ आहे. तुम्ही 2 घंटे उभं राहून बोला बोला तरी बोलतो मी. नाही जायच्या मनाने घरी तर नाही जात, इथंच राहतो, काही चिंता नाही आम्हाला. माय बाप, आदरणीय मार्गदर्शक मंडळी, आज तुम्ही करता त्याचा परिणाम उद्या तुमच्यावर सुद्धा होणार आहे, लक्षात ठेवा. बाप रिटायर झाला, पेन्शन चालू झाली, त्या रिटायरमेंटचा पूर्ण पैसा दिला, सर्व काही दिलं, त्यांच्या नावानं करून दिलं, आणि त्या माऊल्याला त्या गृहस्थाला सेवक, या मार्गाचा मार्गदर्शक, त्याले त्याची सून पोरगा संडासमध्ये सुद्धा जाऊ देत नाही. हे मार्गाची रेषा आहे. सांगा, जोपर्यंत पेन्शन येत नाही तोपर्यंत त्याला चहा सुद्धा देत नाही. सांगा, ही गत आहे मार्गाची, मार्गाच्या बाहेरची नाही. सांगा, सून मार्गदर्शन करते, सुनेनं सासू सासऱ्याची सेवा करावी, ती स्वतःच करत नाही, ती स्वतःच करत नाही. विचार द्या, भेंडारकर साहेब आहे आमचे देवरीचे, ते मेश्राम साहेब आहे, खोटं नाही बोलत. आणि म्हणून मन दुखते की ज्या आई वडिलांना आपलं जीवन राबलं, फाटले कपडे घातले, शिवशिव घातले, धोतर शिवशिव घातला, शेतामध्ये राबले, तुम्हाला शिक्षण शिकवलं, उच्च पदावर आसन केलं, आणि तुम्ही ज्या वेळेस त्या आई वडिलांना सहाऱ्याची गरज असते त्यावेळेस तुम्ही त्याला सहाराचा नाही, उलट शब्दामध्ये बोलता. मेल्याच्या नंतर कागुटाकान मार त्या पूर्ण गावच्या लोकांना जेवण घालता, गुलाबजामुन रसगुल्ले का घालता, त्याला काही अर्थ आहे का हो? अहो, त्या बाबाला तुम्ही पाहिलं असेल, त्या भगवंताला नाही पाहिलं तुम्ही ना. आमचे आराध्य दैवत आमचे आई वडील आहेत, आमचे भगवान आहे. त्यांनी आम्हाला जन्माला घातलं नसतं तर हा जग दिसला नसता. त्यांचे तुम्ही 7 जन्मापर्यंत आपल्या आई वडिलाची उपकार जीवनामध्ये कधी विसरू शकत नाही. मला लोक का म्हणते तुमचे तर आई वडील तुमच्या जवळ नाही आहे, बिलकुल नाही आहे. तुम्हाला 21,000 रुपये देतो, हालू नाही देईन, इथंच देईन. माझ्या आई वडिलांना माझ्या घरी आणा. तुम्ही का करता मला माहीत नाही, मी का करतो आहे. माझी पत्नी, माझी सून, माझा मुलगा माझ्या आई वडिलांकरता का करत आहे, काय नाही करते, आम्हाला माहीत आहे. मी ना माझ्या वडिलांना कित्येकदा म्हटलं, परंतु ते येतच नाही. तिलक दादा 1-2दा म्हटलं तर ते शिवाय देते मला. लाईव्ह कार्यक्रम चालू आहे, मग का म्हणते, गुरुजी बोले, मला गुरुजी म्हणते, मास्टर अगर तेरे घर को आऊंगा ना बोले तो जल्दी मर जाऊंगा बोले, मला आणाच नाही, माझ्या घरी यायचं नाही. या ती तुम्ही इथंच राहा, बिलकुल समाधानी इथंच राहा. हवन होते, 2 घंटे आराम करते, हवन आटोपलं, आपली माळ उचलली की आपल्या घरी चालले जाते. दादा निमसानी सोडून देते. आणि माझ्या आई वडिलाची पुण्याई आहे की या ठिकाणी मी बोलत आहो. माझ्या आई वडिलाची, त्यांचे शरीर आहे, त्यांच्या पूर्ण अधिकार माझ्या शरीरावर, माझ्यावर आहे.
20 वर्षाच्या वयामध्ये आदरणीय मंच सेवक बांधव भगिनी माझ्या वडिलांनी भर बाजारामध्ये मला मारलं. शिक्षण सोडलं होतं मी ना, परंतु माझ्या वडिलांच्या झापडेनं मी ना पुन्हा शिक्षण शिकलो, शिक्षक झालो, बिल्डिंग मटेरियल सप्लायर झालो, कॉन्ट्रॅक्टर झालो. पहिल्या वर्गापासून कॅप्टन होतो, 11वीमध्ये बी कॅप्टन होतो, कॉलेजमध्ये बी गेलो, इथे बी कॅप्टन आहो. ह्या त्याची त्या माझ्या आई वडिलाची कृपा आहे. आणि त्याच्यामागून आमचा भगवान आहे, आमचे बाबा आहे आणि मातुश्री आहे. म्हणून आई वडिलाला अजिबात विसरू नका. आई वडिलाचे जिवंतपणे जेवढं वाटते तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. कोणी त्याच्यावर आपल्या आई वडिलाच्या मनाला दुखवू नका, त्याचा परिणाम वाईट होणार आहे. आणि म्हणून खर्रा गुटखा खाणं सोडा, शेवटच्या टप्प्यावर चाललो आता. आमचे पदाधिकारी यांनाही विनंती करतो की त्यांनी मी हळूहळू खाणं सोडा. आमचे गिरे खजूर में अटके वासुदेव पडोळे. तुम्ही म्हणा त्याच्या तो आहेच तसं तर मी का करू, आहेच तसे. खर्रा सोडला आणि कोणती गोळी चालू केली आहे ना, ते येतं ना महाग गोळी 100 की 150 रुपयाची येतं पॅकेट, ते चालू केलं. म्हणलं हे का, मग ते सुटलं तर मग ते गुळागू इधर बी. जेव्हा गाडी थांबली 2 वेळा 3 वेळा. आदरणीय म्हणजे आम्हाला हा खर्रा गुटखा व्यसन मुक्त समाज बनवायचा आहे. जर आम्ही व्यसनामध्ये असलो, आम्ही खर्रा गुटखा खालो, बिडी सिगारेट जर पिलो, तर आम्ही आमच्या नातवंडांना, आम्ही आमच्या मुलाबाळांना का शिकवू. आमचे सेवक बांधव खातात, हे तर कम नाहीच नाही, पण हेही कमी नाही आहे, हे बी खातात. मला माहीत आहे त्या वावरामध्ये जातात, देणं आहे का हो थोडासा, तेही खातात. तुम्ही माईमाऊल्या, तुम्ही जन्मदात्या, जिच्या हातात पारण्याची दोरी ती या जगाला उद्धार, तुम्ही आमच्यासारख्या लोकांना उद्धार केला आहे, तुम्ही उद्धारला आहे तुम्ही. म्हणून तुम्ही ते खर्रा गुटखा खाणं तुम्हीही हळूहळू बंद करा. एकत्र करू नका, एकदम करू नका, परंतु हळूहळू, जेणेकरून आम्ही ना महात्मा गांधी व्यसन मुक्त पुरस्कार मंडळाला मिळालेला आहे. आणि एखादा अनेक वेळा जर असेल ना, तुम्ही त्याच्यासमोर जर खर्रा खात असेल तर म्हणून व्यसनमुक्त पुरस्कार भेटला तर हा व्यसन होय का म्हणून अजिबात हळूहळू खाणं तुम्ही बंद करा. आईवडिलाची सेवा करा वगैरे वगैरे, नाही का. जास्त काही या ठिकाणी बोलत नाही. या ठिकाणी थोडंसे मार्गदर्शन झालं, पण अतिशय महत्त्वाचे झालं. काही लोक म्हणते आमच्या मार्गावर, मलाच विचार येते की मी कोणाचे मार्गदर्शन घ्यावं ना कोणाचे नाही घ्यावं. मी स्वतः विचारामध्ये पडतो, कारण मार्गदर्शकाची संख्या दिवसेंदिवस इतकी वाढून राहिली आणि मार्गदर्शक लोक बिचारे नाराजी होत नाही. त्यांना माहीत आहे की का करा, 3 तास वेळ भेटते आणि 3 तास वेळ. आता 10-15 मिनटं दुसरं कोणी बोलणारा असतं तर नेते येऊन गेले, ज्याला 10-15-20 मिनटं त्याच्यामध्ये स्वागतामध्ये गेले, त्याच्या मार्गदर्शनामध्ये गेले, पण ते तर करावंच लागेल ना. हा राष्ट्रीय मंच नाही आहे, काही नाही आहे. आणि मग नाही आहे तर मग आमच्या सेवकांनी कोणत्याही राजनीतिक पक्षामध्ये राहू नये, सरपंच बनवू नये. अरे बनावं लागेल ना, देशाची राजनीती आपल्या हातामध्ये घ्यावं लागेल ना आपल्याला. बाबांनी म्हटलं नाही, देश को सत्य के लिए जगाना है. सत्य के लिए जगाना है म्हणजे परमात्माच्या झेंड्यावरती आणायचं आहे. 30 सप्टेंबर 2013 डाक तिकिटीचे विमोचन झालं गोंदियाला, व्यसनमुक्त पुरस्कार मिळाला. अजून का पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वांनी या मार्गदर्शक मंडळीने एक एक गोष्टीचा विचार करावा आणि या मार्गाची धुरा तुमच्या हातावर आहे. मौदा आश्रमचा विकास कसा होत आहे, का होत आहे, काही लोकांना भावत नाही आहे. 10 वर्षाच्या आधी तुम्हाला सांगतो आदरणीय, त्या ओव्हरब्रिजच्या कामाची सुरुवात करायला लावली होती. खूप झटलो आम्ही, मुंबई, दिल्ली, नागपूर येण्याची आयु खूप झटलो. एका दुकानदाराने, हॉटेलवाले, चांगल्या श्रीमंतांनी मला चॅलेंज केला, मदनकर साहब बोले आप यहाँ पे ओवरब्रिज नहीं बना सकते. मैं भी परमात्मा का सेवक हूँ, एक दिन यहीं पर ये परमात्मा का ओवरब्रिज बना के रहूँगा बोला. आज त्या ओवरब्रिजचं काम चालू आहे. किती छोटे छोटे मुलं मरण पावले आमच्या सेवकाचे, हो किती मरण पावले. सिमेंट रोडचं काम त्या ठिकाणी टेकचंद सावरकरांनी 5.5 करोड रुपये दिले. 35 लाख रुपये आमच्या श्यामकुमार बर्वे खासदार यांनी त्या लाइटिंगसाठी 35 लाख रुपये दिले. कामं सुरू आहे.
77 कोटीच्या कामाची सुरुवात सुद्धा होणार आहे, सौंदर्यीकरण होणार आहे. लोकांच्या चेहऱ्याचं सौंदर्यीकरण गायब झालं आहे का मग कामं होऊन राहिले आहे नाही का. जलो मगर दिये की तरह, जलो मगर दिये की जरा नाही का, दिव्याच्या खालचा अंधार आहे त्याची. आणि म्हणून आदरणीय जास्त या ठिकाणी काय बोलत नाही. छोटंसं गीत आहे, मला कसा आता हे वाचल्याशिवाय नका, हा पूर्ण पाठांतर झाला नाही आहे, हा काही पूर्ण पाठांतर झाला नाही आहे, म्हणून सनी हा गीत मला सांगतो. आणि हा प्रत्येक आई वडिलांना माझ्याकडून ते अर्पण करतो आहे. आज आईवडिलाचे भजन वगैरे वगैरे सर्व होत आहे. यावे ज्ञानासाठी, निघावे सेवेसाठी. आमचे मार्गदर्शक मंडळी सर्व सेवेसाठीच निघाले. हा एवढा मोठा जो विकास झाला, 22 एकरची 60 एकर शेती झाली, सौंदर्यीकरण झालं, याचे सर्व जर कोणी असेल तर आमचे आदरणीय मार्गदर्शक मंडळी आणि आपण सर्व सेवक सेविका, तुम्ही जर दान दिला नसता तर एवढं सौंदर्यीकरण आणि 60 एकर जमीन झाली नसती. याचे खरे मालक आपण लोक आहात. म्हणून आपण सर्वांनी एकमेकाच्या टाळ्या वाजवून स्वागत करावं. आम्ही चौकीदारी करून राहिलो, कोण का करते का नाही करते ते जाऊ द्या, लोकांचे चालूच आहे. बाबाला नाही सोडलं तर आम्ही कोणा. बाबालाही म्हटलं की बाबा म्हणे हे पैसे जमा करा, याच्या पोरगा अमेरिकेला पैसे गुंजानी पडून जाईन म्हणे. हे तर चालत राहणार आहे. आणि म्हणून त्या आई वडिलाला छोटंसं गीत मी अर्पण करतो आहे. मुझे इस दुनिया में लाया, मुझे बोलना चलना सिखाया, ओ माता पिता तुम्हें वंदन, मैंने किस्मत से तुम्हें पाया. मैं जब से जग में आया, बनी तब से शीतल काया, कभी सहलाया गोदी में, कभी कंधों पे बिठाया, मेरे सर पर हाथ रख कर बस प्यार ही प्यार लुटाया. ओ माता पिता तुम्हें वंदन, मैंने किस्मत से तुम्हें पाया. किती सुंदर काव्य आहे. मांडीवर झुलवलं, हे केलं, एक एक कळवं, एक एक शब्दामध्ये त्याच्या सार लपलेला आहे त्या माता पिताच्या, त्या आईवडिलाच्या. मैं उठकर सर चल पाऊं इस लायक तुमने किया है, कभी हाथ नहीं फैला हूँ, मुझे तुमने इतना दिया है. मुझे जग की रीत सिखाई, मुझे धर्म का पाठ पढ़ाया. ओ माता पिता तुम्हें वंदन, मैंने किस्मत से तुम्हें पाया. माँ बाप की आँखों से मैं आंसू बन के न गिरूंगा, माँ बाप का दिल जो दुखाए मैं ऐसा कुछ न करूँगा. माँ बाप के रूप में मैंने भगवान को जैसे पाया. ओ माता पिता तुम्हें वंदन, मैंने किस्मत से तुम्हें पाया. किती सुंदर गीता, एक एक शब्द तुमच्या करता लिहिलेला आहे. ज्या बी वक्त्याने लिहिलेलं आहे, ज्या बी भजन सम्राटाने लिहिलं आहे, तुमच्या करता लिहिलेलं आहे. ते आमच्याकरता, सर्वांकरता, या जगाकरता लिहिलेलं आहे. एक एक कळवं, एक एक शब्द त्याचा अर्थ समजून सांगा तुम्ही, एक एक अर्थ समजते. आणि म्हणून एवढं बोलतो. आपण दरवर्षी या ठिकाणी, हा 3रा कार्यक्रम आहे या ठिकाणी की मी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलो. आपण असं दर 5 वर्षांनी कार्यक्रम घेत राहा. हरिचंदजी लांजेवार त्यांचे सर्व सहकारी, आम्ही तुम्हाला कार्यक्रम देऊ. आपण कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलत राहा. आणि भगवंताची कृपा बिलकुल राहणार या दुमत नाही आहे, एवढं बोलतो. आणि हा नवीन वर्ष आपल्यासाठी नवीन वर्ष नाही, सर्व दिवस आपल्याकरता चांगले आहे. ह्या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना आणि आदरणीय आमचे मार्गदर्शक मंडळी आणि त्यांच्या भगवत कार्यामध्ये, चांगल्या कार्यामध्ये आमच्या आई बहिणी, सेवक बांधव, त्यांना त्यांच्या कामधंद्यामध्ये त्यांना चांगलं योग मिळावं. पती पत्नी एका
बैलाचे 2 चाकं, बंडीचे 2 चाकं, त्याप्रमाणे आपण सर्वांनी वागण्याचा परिपूर्ण प्रयत्न करावा. बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाने वागण्याचा प्रयत्न करावा अशी भगवंताचरणी, बाबाचरणी, मातोश्रीचरणी प्रार्थना करतो. आणि शेतकरी या देशाचा राजा, शेतकरी, त्या शेतकरी राजा, त्याचे जे नुकसान, त्यांना चांगलं भरघोस असं पीक मिळावं अशी भगवंताचरणी, बाबाचरणी, मातोश्रीचरणी प्रार्थना करतो. आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना. माझा नमस्कार.